पंचांच्या डाव्या बाजूने तुषार आपला बॉलिंग मार्क थोडस बॉलिंग मार्क सेट करतोय तुषार आणि त्याला तोंड देईल तो विशाल स्ट्राईक मध्ये बॅट्समॅन आहे थोडासा आपला सेट करतोय धन्यवाद पाणी दिल्याबद्दल मला वाटतं 12 ते 15 बॉलांचा रनअप सेट केला बॉलर आपला बॉलिंग मार्कवर बघूया पहिला चेंडू विशाल तयार 15 कसं चेंडू टाकतो पहिला चेंडू बघूया काय होतंय आणि ते तडवा चेंडू खूपच सुंदर असा लांगाने मिळालेला चेंडू सर्व लांगाने मिळालेला चेंडू मला एक धाव पूर्ण दिली आहे पंचांनी हात वर पहिला झणझणीत खणखणीत 4 धावा मिळत आहेत संघाची धाव संख्या तुम्ही पहिलं षटक बोलत असताना 4 धावा खूपच सुंदरचा लॉगर दिसून चढवला चेंडू हा 4 धावेसाठी भक्कम स्थितीमध्ये दिसतोय तो विशाल आणि त्याचा संघ पुन्हा एकदा बॉलर आपल्या बॉलिंग मार्कवर पण त्याच्या डाव बाजूने पुन्हा एकदा विशाल बघूया पण क्रॉस करून चेंडू टाकतोय दुसरा चेंडू विशाल यांचा आता खूप सुंदर चेंडू टाकलाय वर फाईनच्या दिशेने एक धाव सोबत पूर्ण केली आहे एका धावेवर समाधान मानावं लागतंय एक धावेने संघाची धाव संख्या बदलतोय बिनबाद 5 धावा आता मात्र विशाल याचा खूप सॉरी तुषार याचा खूपच सुंदरचा कमबॅक म्हणावा लागेल पुन्हा एकदा तुषार बॉलिंग मार्क सज्ज पुढचा चेंडू विशाल याच्यासाठी बघूया आणि आता ब्लॉक होल्ड चेंडू होता एसटी अक्षराने आपलं काम चोक केलेलं आहे निर्धाव चेंडू येतोय धाव संख्या थांबले आहे जैसे ते पुन्हा एकदा तुषार आपल्या बॉलिंग मार्क पंचांच्या डाव्या हाताने 10 ते 12 बॉलिंगचा थोडासा रनअप पुढचा चेंडू तुषार यांचा आता तो पुन्हा एकदा पंचायत दाद मागतात पंचायत दाद बडबांचे नो बॉल घोषित करतात एक धावसंख्या वाढते अवांतराच्या स्वरूपात आणि संघ पोहोचतोय 6 धावसंख्येवर अजून सिंगल फिगर धावसंख्या झालेली आहे 6 नो लॉस ऑफ विकेट 6 आणि मला वाटतं पंच हात वाढी करून सांगतो फ्री हिट आणि फ्री हिटचा किती फायदा घेता येतो बघूया बॅट्समन कोणावरती अभिषेक अभिषेक यांच्यासाठी आता थोडं सुंदर चेंडू चढवलाय लॉंगर दिसून इथे मात्र झणझणीत खणखणीत षटकार निघतोय अभिषेक याच्या बॅटमधून खूपच सुंदर असा चढवला चेंडू 6 धावांनी संघ बदलतोय डबल फिगरमध्ये बसतोय संघ 12 धावसंख्येवरती पहिल्या षटक बघितलं तर असताना संघ बसतोय 12 धावसंख्येवरती आता तुषाराची लेणी लाईन पूर्ण समजून घेतली आहे अभियाने पुढच्या चेंडू अभियानसाठी पुन्हा एकदा चेंडू बघूया इथे मात्र पुन्हा एकदा पंचांना डिसिजन द्यायचा आहे पंचाला डिसिजन द्यायचा आहे पुन्हा एकदा एक नो बॉल मला वाटतं परत एकदा ब्रीट थोडासा ताळमेळ चुकतोय म्हणून तुषार यांचा खूप सुंदर 2-3 टाकले होते आता मात्र पंचांची उजवी बाजू घेतलेली आहे गोलंदाजीसाठी आणि त्याला तोंड देईल तो विशाल तुषारांच्या विशासाठी बघूया सपोर्ट करून खेळण्यात नव्हतं इथे मात्र निर्धार दिली जातोय पहिलं षटक प्रगतीच्या बरोबर आहे आणि संघ बसतोय 14 धावसंख्येवरती मला वाटतं साईट चेंज केल्यामुळे खूप फायदा होतोय वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिल्या षटक घेऊन तुषार पुढचा चेंडू इथे मात्र फनीचे डिस्टर्ब केलं पहिला धक्का बसतोय तो डीसीसी राजवाड या संघाला थोडस नाराज परत म्हणजे पहिला षटक संपलेला अशी खून पंच करतात आणि पहिल्या षटकाचा समाप्त संघ बसतोय तो 14 धावसंख्येवरती
3 षटकांचे सामने असतील आणि कंपल्सरी चेस असेल. युट्यूब लाईव्ह या मॅच ठेवलेल्या प्रिन्स 11 राजापूर आयोजित प्रिन्स चॅलेंजर ट्रॉफी 2026 यांनी वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसऱ्या षटक घेऊन होता सूरज. पुन्हा एकदा सूरज आपला बॉलिंग मार्कवर पंचांच्या डाव्या चेंडू टाकतोय, रनअप सेट करतोय. मला वाटतं 10 ते 12 बॉलांचा एक रनअप त्यांनी सेट करून दिलेला आहे आणि त्याला तोंड देईल तो अभिषेक. सूरजांचा अभिषेकांसाठी बघूया काय होत आहे. इथे मात्र पंचांकडे दाद मागतोय, पंचांनी दाद स्वीकारले, वाईट बॉल त्यांच्या घोषित करतायत. एक धावसंख्या वाढते, अतिरिक्त धावसंख्या सुरुवात होते षटकाची. सूरज 32 नंबर जर्सी 15 बाजूने चेंडू टाकतोय अभियाला. आता पुन्हा एकदा मात्र पंच नो बॉल म्हणून घोषित करतात. खेळपट्टीच्या पूर्ण बाहेर ठेवला चेंडू फ्री हिट म्हणून पंच घोषित करतात. काय रे आलो आलो पुन्हा सूर्यकांतचा चेंडू फक्त उद्या काय करतात ते. इथे मात्र फडणवीस पटेला होता, एक धावर समाधान म्हणावं लागेल. काय रे बोल आलो थांब. पुन्हा एकदा सूरज आपल्या बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन सूरज. पुढचा चेंडू सूरजांचा. आता मात्र पुन्हा एकदा त्यांचा नो बॉल म्हणून घोषित करतात. पुन्हा एकदा फ्री हिट, थोडस खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. कॉमेंट्री पण करते काय घसा बसलाय. खूपच खराब गोलंदाजी म्हणावी लागेल सूरज यांची. पुन्हा एकदा सूरज बघूया पुढचा चेंडू सूरज यांचा. आता तर सुंदर चेंडू मला वाटतं फ्री हिट आहे इथे. एक धाव साहेब पूर्ण केलेली आहे, एक धावने संघ पोहोचतोय डबल फिगर मध्ये 19 धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकाकडे बघितलं तयार आहे. दीपिकेश सोगम कुठे असतील तर कुठे आपण संदर्भ मिळवायचा आहे. दीपिकेश पुन्हा एकदा सूरज. आता नंतर कमबॅक चांगलं केलं सूरज यांनी. पुन्हा एकदा सूरज पंचांनी क्रॉस करून चेंडू जातात. पुढचा चेंडू सूरजांचा. आता देखील सुंदर चेंडू पकडलाय लांगाच्या दिशेने. हा मात्र इथे पंच बाद म्हणून घोषित करतात. अजून एक धक्का बसतोय तो बीसीसी राजवाडी या संघाला. घसा बसला कॉमेंट कर पाठव ना. आणि आउट कोण झाला अभिषेक यांच्या जागेसाठी होतो तो मंथन. बघूया आपल्या संघामध्ये मंथन काय करतोय. सूरज यांनी मात्र खूप सुंदरचा कमबॅक केला पाहायला मिळतो इथे. किती बॉल झाले. पुढचा चेंडू सूरज यांचा. बघूया मंथन यांच्यासाठी काय घेऊन होते मंथन. आता तिकडे सुंदर पुन्हा एकदा आणि ते मात्र मला वाटतं 4 धावा मिळत आहेत आणि 4 धावांनी संघ पोचतोय तो 23 धावसंख्या. थोडस गच्चा हेल्थ मला वाटलं सोडला होता आणि त्याचा खांदल्याचा मला वाटतं भोगायला लागेल तो पूर्ण टीम साठी. पुन्हा एकदा सूरज. पुढचा चेंडू सूरज यांचा मंत्र्यांसाठी. आता मात्र खूपच सुंदर चेंडू होता आपल्या फाळुतीमध्ये. बघा पंच बाद म्हणून घोषित करतात. अजून एक धक्का बसतोय तो बीसीसी राजवाडी या संघाला. खूप सुंदर कमबॅक सूरज यांनी केलेला आहे. कुठल्याही क्षेत्र असो मित्रांनो
मग ती स्पर्धा असो, क्रिकेट असो किंवा काही असो, तुमच्याकडे जिद्द असणे महत्वाचं असतं. आणि त्या जिद्दीचं उदाहरण दाखवलं आहे ते सूरज याने. सुरुवातीचे काही चेंडू थोडे विस्कळीत पडले, तर मात्र खूप सुंदर कमबॅक आपल्या जिद्दीने मेहनतीने आपल्या टीमसाठी कमबॅक केलं होतं सूरज याने. एक खरी आवाज बसला रे. मी करतो आठच पण माझा घसा बसला ना, ते लाईव्हला मजा नाही ना. मी खेळायला पण जायचं पण माझा आवाज ह्याच्यात चांगला नाही ना. कॉमेंट करतो पुन्हा येतो सूरज आपल्या संघासाठी. बघा पुढचा चेंडू, एक धाव सहज पूर्ण होईल. शॉर्ट आपलं काम करून गेलेलं आहे. आणि संघ बघतो 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावसंख्येवरती 24. करतो कॉमेंट कोण करतो येईल तर 2 मिनिट. एक वर साठी कर ना. नाव काय तुझं? निलेश माने कुठे आम्ही पॅरिंग बॉक्स मध्ये यायचं आहे. निलेश माने बानी सॉरी निलेश बाने. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसऱ्या षटक घेऊन येतोय ते हर्षल. आणि यापुढच्या सूत्रसंघाला समालोचन करतील ते निलेश बाने. धन्यवाद अक्षय. हर्षल वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरे षटक घेऊन आलेत. नितीन पाहूया हर्षल याचा पुढील चेंडू नितीन यांना. सुंदर तटवलेला चेंडू, चेंडू हवेमध्ये फायर आहे. पाहूया झेल होतोय का. आणि सुंदर ड्रेल टिपलाय तुषार यांच्याकडून आणि ते सुंदर कॅच तुषार यांच्या माध्यमातून आणि ते संघाला झटका मिळतोय. चौथा संघाची धावसंख्या 24. सुंदर अशी माफक गोलंदाजी करताना हर्षल आपल्या संघासाठी. पाहूया पुढील फलंदाज कोण रे, कोण आहे? रुपेश. लवकर लवकर यायचे फलंदाजाने, कारण पुढे बॉल खूप सामने खेळवायचे आहेत. रुपेश अजय आणि रुपेश. पाहूया हर्षल यांचा पुढील चेंडू रुपेश याला. सुंदर चेंडू तटवलेला आहे, हवेमध्ये आहे चेंडू. पाहूया आणि हा इथे मात्र झेल सुटलेला आहे आणि एक जीवदान मिळाले आहे ते रुपेश याला. आणि 2 धावा चोरण्यात यश आलाय. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते 26. शेवटची ओव्हर आणि अजूनही 4 चेंडू शिल्लक. सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत, मात्र इथे थोडासा झेल सुटलेला आहे आणि त्याचं परिवर्तन 2 धावांमध्ये झालंय. पाहूया पुढील चेंडू हर्षल याचा रुपेश याला. DCC राजवाडी प्रथम फलंदाजी करताना. पाहूया पुढील चेंडू हर्षल याचा रुपेश याला. सुंदर तटवलेला चेंडू. पाहूया किती धाव मिळत आहेत आणि मात्र चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी 4 धावांच्या मदतीने धावसंख्या होते 30. सुंदर अशी फलंदाजी करताना रुपेश. फक्त 3च चेंडू आहेत ना.
आणि शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पाहूया जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न असेल. रुपेश थोडेसे आक्रमक फलंदाज. हर्षल मारा करणार रुपेशसाठी. पाहूया पुढील चेंडू. सुंदर चेंडू होता. सन्मान दिलाय. 1 धावेवरती समाधान मानावे लागते. 1 धावेने धावसंख्या होते 31. गडी गमावले ते 4. आणि आता अजय स्ट्राईक वरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. हर्षल याचा पुढील चेंडू अजय साठी. पाहूया अजय. सुंदर तटवलेला चेंडू आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षण आणि ते मात्र 2 धावा चोरण्यात यश आलेलं आहे आणि 2 धावेने धावसंख्या होते 33. आणि आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक. बीसीसी राजवाडी यांनी फलंदाजी करताना 2.5 ओव्हरमध्ये 33 धावा केले आहेत. पाहूया आता हर्षल पंचांच्या उजव्या बाजूने. शेवटचा चेंडू अजयसाठी. पाहूया किती धावा घेत आहेत. 1 to 4 या 6. सुंदर चेंडू निर्धाव जातोय आणि ते मात्र एक विकेटचं पतन होत आहे आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 33 झाले ना. आणि जिंकण्यासाठी स्थानेश्वर खडकवली आणि सीसीसी शिवणे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी पेवलिन मध्ये यायचं आहे. खडकवली आणि शिवणे. बोल ना भाई. हा थांब ना. काय म्हणतोस? आलो रे मॅच बघायला. चल हॅलो. हा मस्त मस्त. कोणी लिंक पाठवला? दोघांना देऊन टाक. हॅलो. हा फोटो काढतो. थांब तुझं आता नाव घेतो कॉमेंट. कुठलं मलाडच्या कुठला काय म्हणतो बाकी? स्वतःच धान. राजू आला. खडकवली संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. अरे हो काय तो आणि हो एवढं बीसीसी देऊळवाडी आहे. नाव आडनाव काय? बाणी. मग भावकी आहेस ना. मग काय म्हणतेस? ओळखत नाही ना तुला आता. गावात असतो ना. अरे क्रिकेटची 25 सुरुवातच आम्ही केली होती. अंकुश जा. अंकुश जा. हा ते सांगितलं. अंकुश टॉच उडवताना अंकुश कोणी जिंकलाय टॉच? शिवणे संघाने पुढील सामन्याचा टॉस जिंकलेला आहे. पाहूया आता. ते पण दे. सन्मान दिले जाऊ. फोटो काढता काढ आता तू. मोबाईल तरी दे. चला सामना लवकर सुरू करायचा. अंपायर दोन्ही अंपायर. याचा पण घे. याचा पण आणि महेश येईल वाटतं. लवकरात लवकर फलंदाज पाठवायचे आहेत. जेवढे सामने लवकर होतील तेवढं आपल्याला फायनलची मजा घेता येईल. शिवणे संघाने
गोलंदाजी क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. धावा कंपल्सरी चेस आहेत. 34 करायचे ना. राजवाडी डीसीसी राजवाडी या संघाने प्रथम फलंदाजी करताना 34 धावांचं 3 ओव्हरमध्ये आव्हान ठेवलं आहे. ते बीसीसी देऊळवाडी या संघाला. तुषार आणि कोण आहे? तुषार बाणे आहे ना. तुषार आणि प्रथमेश सलामीच्या जोडी मैदानात. पंचक्रोशीत गाजलेले फलंदाज तुषार बाणे. स्ट्राईक वरती योगेश वैयक्तिक पहिला आणि संघाचे पहिले षटक घेऊन आलेत. स्ट्राईक वरती तुषार. नॉन स्ट्राईकला प्रथमेश. योगेश डीसीसी राजवाडी या संघाकडून प्रथम गोलंदाजी करताना वैयक्तिक आणि संघाचं पहिले षटक घेऊन आले ते योगेश. मारा करणारे ते तुषार बाणे. मूर्तीलाल पण कीर्तिमान. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय आता. योगेश पहिला चेंडू रिव्हर्स शॉट खेळण्याच्या नादामध्ये डॉट जाते. सुंदर अशी गोलंदाजी. धाव जातोय चेंडू. पाहूया पुढील चेंडू. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करणार आहे तो तुषार याला. सुंदर चेंडू चांगलं तटवून काढलेला. पाहूया चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धावेवरती समाधान म्हणावे लागते. एक धावेने आणि संघाचा आणि आपलं खातं खोलंय तुषार याने. 2 चेंडू 1 धावा. पहिले षटक प्रगतीवरती असताना सुंदर अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळते. योगेश प्रथमेश. योगेशचा सामना करतोय प्रथमेश. सुंदर असा तटवलेला चेंडू पाहूया. चांगलं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन वरती. 2 धावा चोरण्यात यश आले. 2 धावांनी धावसंख्या होते 3. बाउंड्री लाईन वरती चांगलं क्षेत्ररक्षण जर्सी नंबर 17 यांच्याकडून. आपल्या संघासाठी 2 धावा रोखल्यात. पाहूया योगेशाचा पुढील चेंडू. प्रथमेश. सुंदर चेंडू चांगला टोलवलं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 1 धावेवरती समाधान मानावं लागतं. 1 धावेने धावसंख्या होते ती 4. पहिले षटक प्रगतीवरती असताना 34 धावांचा पाठलाग करताना अजूनही 30 धावांची गरज. पुन्हा एकदा तुषार. योगेशचा पुढील चेंडू तुषारसाठी. सुंदर तटवलेला चेंडू आहे. पाहूया चेंडू जातोय. एम्परने कॉल द्यायचा आहे आणि षटकार. सुंदर असा फ्लॅट षटकार. तुषार याच्या बॅटमधून झपाट्याने धावसंख्या होते 10. पहिले षटक प्रगतीवरती असताना आक्रमक असे फलंदाज तुषार बाणे यांनी आपले हात खोललेले. शेवटचा चेंडू या षटकातील. पाहूया योगेश याचा पुढील चेंडू तुषारसाठी. पुन्हा एकदा लेफ्ट साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 1 धाव चोरलेली आहे आणि दुसरी धाव पण चोरलेली आहे. 2 धावा. 2 धावेने धावसंख्या होते 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 12. सुंदर अशी फलंदाजी केली आहे तुषार यांनी.
बॉलर कोण आला नाही मंथन. अजूनही 2 षटकामध्ये मंथन ना 22 धावांची गरज. मंथन वैयक्तिक पहिल्याने संघाचं दुसरं षटक घेऊन आलेत. प्रथमेशसाठी सामना करणार प्रथमेश पंचांच्या डाव्या बाजूने. मंथन बॉलिंग वरती सज्ज. पंचांकडून गाव घेताना फलंदाज. ए मित्रा पेमेंट घे ना. हे पेमेंट घे. मंथन सामना लवकर लवकर सुरू करा. मंथन याचा पुढील चेंडू प्रथमेशसाठी पाहूया. प्रथमेश अजूनही 12 चेंडू 22 धावांची गरज. फुलटॉस टाकलेला चेंडू आणि इथे मात्र जमिनीला दान होतोय आणि 1 धाव चोरण्यात यश आलेले. 1 धावेने धावसंख्या होते 13. सुंदर असा झेल होता पण तो एक गोल कमल का फुल असं. क्रिकेटला माफी नाही. मंथन सुंदर अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती संधी दिली होती परंतु क्षेत्ररक्षक यांच्या हातातून झेल सुटल्यामुळे संधी गमावली. पहिला पुढील चेंडू सुंदर चेंडू होता. साईडच्या दिशेने टोलवलेला. 1 धाव चोरण्यात यश आले. सुंदर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा जर्सी नंबर 17 यांच्याकडून. 1 धावेने धाव संख्या होते 14. दुसरं षटक प्रगतीवरती असताना अजूनही 4 चेंडू शिल्लक. प्रथमेश मंथन याचा पुढील चेंडू प्रथमेशसाठी. सुंदर असा चेंडू अपील करण्यात आलेला आहे आणि आऊट. पंचांनी हात वरती केलेला आहे. सुंदर अपील सुंदर गोलंदाजी मंथन याच्याकडून आणि पहिला झटका मिळतोय बीसीसी देववाडी या संघाला. प्रथमेशच्या स्वरूपामध्ये सुंदर अशी गोलंदाजी मंथन याच्याकडून. पुढे कोणा भावा? हर्षल शेलार. पुढे फलंदाज हर्षल. प्रथमेशची जागा घेण्यासाठी आलेला आहे हर्षल. दुसरे षटक प्रगतीवरती असताना 3 चेंडू धाव संख्या झाली 14. अजूनही 20 धावांची गरज. 9 चेंडू 20 धावा. मंथन सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी पहिला यश दिलाय. आता पाहूया पुढील चेंडू हर्षल साठी. हर्षल मंथन याचा पुढील चेंडू पाहूया आणि इथे दुसरा धक्का मिळतोय आणि 0 वरती हर्षल बाद. सुंदर अशी गोलंदाजी करताना ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज मंथन. एक पण हॅट्रिक झालेलं नाही ना या सामन्यामध्ये जर हॅट्रिक झाली तर ती पहिली हॅट्रिक असेल. सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी दुसरा धक्का मिळवून दिलाय. हर्षल याला काही खातं खोलता आलेलं नाही. आता महेश पावसकर आपल्या संघासाठी हर्षलची जागा घेण्यासाठी आलेला आहे. मंथनने पुन्हा एकदा गाजवलेलं मैदान पाहूया. दोन चेंडूवरती सलग 2 हे टिपलेले आहेत आणि यष्टी मागे सुंदर असं यष्टीरक्षक करताना त्याचं नाव काय रे?
काय नितीन सकपाळ यष्टीच्या मागे सुंदर असं कामगिरी बजावताना. पाहूया म्हणतात याचा पुढील चेंडू. सुंदर तटवलेला चेंडू आहे आणि 2 धावा चोरण्यात यश आले. 2 धावेने धावसंख्या होणार आहे 16. थोडा वेळ हवेमध्ये चेंडू होता परंतु हॅट्रिक होऊ शकली नाहीये. शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू महेशसाठी. मंथनचा पुढील चेंडू महेशसाठी. थोडा नो आहे का? नो आणि फ्री येत असेल. चुकीला माफी नाही. पाहूया याचा फायदा किती घेतोय महेश. धावसंख्या होते 17. अजून 17 धावांची गरज. 7 चेंडू 17 धावा. पाहूया फ्री हिट होती आणि डॉट बॉल घेतलेला. सुंदर कमबॅक. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 17. 2 गडी बाद आणि 7 चेंडू 17 धावा. मंथन खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी केली आहे आपल्या संघासाठी. आणि आता तुषार मॅचची पूर्ण कमान तुषार याच्या खांद्यावरती असेल. षटकाराचा बादशाह ज्याला बोलतात तुषार बाणे. पाहूया 7 चेंडू मध्ये 17 धावा करतोय का? 6 चेंडू 17 धावा. चला लवकर लवकर सुरू करा सामना. काय नाव त्याचं बोला. नितीन वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरा आणि शेवटचं षटक घेऊन आले. हाणामारीचं षटक असेल. 6 चेंडू 17 धावा. पाहूया तुषार आपल्या संघासाठी काय करतोय. सहज सोपा सामना वाटणारा सामना 6 चेंडू 17 वरती गेलेला आहे. पाहूया नितीन पंचांच्या डाव्या बाजूने बॉलिंग वरती सज्ज. मार करण्यात तुषारसाठी. नितीन याचा पुढील चेंडू. सुंदर असा टोललेला चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. 4 धावांसाठी आणि 4 धावांनी धावसंख्या होते 21. अजून 5 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. तुषार सुंदर अशी फलंदाजी करताना 5 चेंडू 13 धावा. थोड्या क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना नितीन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज. नितीन याचा पुढील चेंडू तुषारसाठी. तुषार बाणे पंचक्रोशीत नावाजलेला फलंदाज. पाहूया 5 चेंडू मध्ये 13 धावा. आणि पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर जातो चेंडू. 4 धावांसाठी सलग 2 चेंडू 2 बाउंड्री आणि 9 बॉल. फ्री हिट असेल. अजून काय पाहिजे. म्हणजे अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या होते 26. 8 धाव पाहिजे ना. 5 मध्ये 8. सामना 6 वरती 17 होता आणि 5 मध्ये 8 वरती येऊन ठेपलाय. आता अशक्य असं काहीच नाही. तुषार हा चेंडू फ्री येत असेल. नितीन
सुंदर चेंडू होता. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पिनूने जर मॅच काढली तर हरी नवाळे 201 आणि नरेंद्र कामतेकर 201. म्हणजे ह्याने कुणी बॅट्समनने तुषारने जर हा सामना जर जिंकला तर हरी नवाळेकडनं 201 आणि नरेंद्र कामतेकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. 2 पारितोषिक लागलेले आहेत तुषारसाठी. विनोद महेश धावा झालाय. महेश चार चेंडू ना 7 धावा ना. 4 चेंडू आणि 7 धावा. तुषार जर हा सामना जिंकला तर आपल्याला 2 पारितोषिक लागलेले आहेत. नरेंद्र कामतेकर 201 आणि हरी नवाळे. हरी नवाळे 201 आणि नरेंद्र कामतेकर. उत्तम असे समालोचक असणारे आमचे बंधू कामतेकर यांच्याकडून 201 रुपये लागलेले आहेत. पाहूया नितीन यांचा चेंडू. थोडीशी अडचण आल्यामुळे पुन्हा चेंडू फेकण्यात येईल. पाहूया हाय वोल्ट सामना. सुंदर चेंडू पाहूया हवेमध्ये बीट आहे चेंडू. पाहूया सीमारेषा बाहेर जातोय 6 धावांसाठी आणि खरोखर सुंदर अशी फलंदाजी करताना तुषार बाणे आपलं नाव आपलं संघाचं नाव पुन्हा एकदा दाखवतोय. मूर्ती लहानपण कीर्ती महान. आणि आता किती 2 धावा ना. स्कोर लेवलला झालेला आहे. सुंदर अशी फलंदाजी करताना तुषार. चेंडू निर्भय जातोय. 2 चेंडू मध्ये 1 धावा. कंपल्सरी चेस असणार आहे. बीसीसी देववाडी संघाचा तुषार बाणे आपल्या संघाला अडचणीतून कसं यशाच्या शिखरावर न्यायचंय तो रस्ता एकदम शांत आणि संयमी डोक्याने केलेला आहे. आता पाहूया नितीन. सामना लवकर सुरू करा. 2 चेंडू 1 धावा. क्लोजला फिल्डिंग लावली तुषारसाठी. सुंदर असा पटवलेला चेंडू जाते सीमारेषा बाहेर आणि अशा तऱ्हेने बीसीसी देववाडी या संघाने हा सामना जिंकून पुढील सामन्यासाठी पदार्पण केलेलं आहे. सुंदर अशी फलंदाजी करताना तुषार बाणे आणि 2 बक्षीस जिंकलेले बक्षीस जमा झालेले. धन्यवाद नरू भाऊ. थोडा वेळ कॉमेंट्री केली तर बरं होईल भावा.